having a good self-image. स्वतःविषयी चांगली प्रतिमा बाळगणे. 2 Corinthians 3:18. 2 करीन 3:18. But we all with open face, beholding as in a glass the glory of the Lord, are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. 2 करीन त्याचा 3रा अध्याय आणि 18वे वचन. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. Praise God. Hallelujah. For quite some time we are speaking on the self-image. आता बरेच दिवस झाले, बरेच रविवार झाले, मी आपल्या या स्वतःच्या प्रतिमेवर स्वप्रतिमेवर तुमच्याशी बोलत आहे. The first point we learned was पहिला मुद्दा त्यातून आपण शिकलो तो म्हणजे seeing ourselves through our own eyes. स्वतःला आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी किंवा नजरेनं पाहणं. Second, दुसरा मुद्दा seeing ourselves through the eyes of others. स्वतःला इतरांच्या डोळ्यांनी पाहणं. Third, तिसरा मुद्दा seeing ourselves through the eyes of God. स्वतःला देवाच्या नजरेनं पाहणं. And that is the third point we are still stuck on. आणि तिसऱ्या मुद्द्यावरती आपण अजूनही आहोत की स्वतःला देवाच्या नजरेमध्ये पाहणं म्हणजे काय. See, always look at what God sees you. नेहमी देव तुम्हाला ज्या नजरेनं पाहतो त्या नजरेनं तुम्ही स्वतःकडे पाहायला The way शिका. God wants to see you. की ज्या पद्धतीनं देवाला तुम्हाला पाहायचंय. See, when you look with the eyes of God, जेव्हा तुम्ही देवाच्या नजरेनं स्वतःला पाहता then your confidence will be built up. मग काय होतं की तुमच्यातला जो विश्वास आहे तो विश्वास वाढतो. The image that you carry in yourself स्वतःविषयीनं तुम्ही जी एक स्वतःची प्रतिमा बाळगलेली आहे should be alive in your spirit all the time. ती तुमच्या आत्म्यामध्ये नेहमी सजीव असायला पाहिजे. Like I said some time back, जसं मी काही दिवसांपूर्वी म्हणालो, when you go for an interview, then you wear a tie and you go because you want to put up an image that will be pleasing to the people who are going to take your interview. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला कुठेतरी जात आहात तर इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही व्यवस्थित कपडे घालून सूट बूट टाय सगळं ठीकठाक घालून त्या ठिकाणी जाता, कारण की जे कोणी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत त्या लोकांवर तुम्हाला तुमची चांगली छाप पाडायची असते. See, after that we just throw it away and then we live our own life. आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आपण ते सगळं काढून टाकतो, टाय बूट सगळं काढतो आणि मग आपलं जे एक राहणीमान आहे शर्ट आणि पॅन्ट त्या राहणीमानावर आपण परत येतो. See, we say there is nothing official about it. आणि मग so आपण we म्हणतो की are not नाही official सारखंच person. काय हे असं ऑफिशियल घालून फिरायचं. But when in the matters of the spirit, पण जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो, you need to carry the image that God has for you all the time. आत्म्याचा प्रश्न आल्यानंतर ना जेव्हा देवाची जी प्रतिमा आपल्यासाठी आहे तीच प्रतिमा तेव्हा तेव्हा किंवा नेहमी तीच प्रतिमा आपण स्वतःविषयीनं बाळगायला हवी. It is important that the image that you reflect should be the way God wants to see you. ज्या पद्धतीनं देवाला आपल्याला पाहायचं आहे त्या पद्धतीचीच प्रतिमा आपण स्वतःत बाळगायला हवी. म्हणजे ज्या पद्धतीनं देवाला मला पाहायचंय, जयश्रीला पाहायचं आहे, जयश्रीनं सुद्धा स्वतःकडे पाहताना नेहमी त्याच नजरेनं पाहायचं की ज्या नजरेनं देव पाहतोय. See, that image should always be first. आणि ती प्रतिमा नेहमी पहिली आपण ठेवायची. Amen. हालेलुया. People say, then is it called hiding behind the mask? No. आणि मग लोक म्हणतात की नाही तसं जर आपण करायला गेलो तर मग आपण नेहमीच स्वतःला एखाद्या मुखवट्या मागे लपवल्यासारखं होईल. It's not a mask, it is the reality. तो काही मुखवटा नाहीये, ती एक वस्तुस्थिती आहे, ती एक वास्तविकता That आहे. is the reality of your spirit. ते सत्य आहे. तुमच्या आत्म्याविषयीचं ते सत्य आहे. काय देव ज्या नजरेनं तुम्हाला पाहतो आहे ते खोटं नाहीये, तुमच्या आत्म्याविषयीनं ते सत्य आहे. Because He is changing you from glory to glory. कारण देवा तुम्हाला गौरवातून गौरवाकडे बदलत आहे. And you need to start moving and seeing yourself as God changes you day by day. आणि दिवसेंदिवस देव ज्या पद्धतीनं तुम्हाला बदलतोय त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला पाहायला सुरुवात करायला हवी. See, people look at image and life. लोक काय करतात, प्रतिमेकडे जीवनाकडे पाहतात. What people want to know, is it real or is it false? आणि लोकांना काय जाणून घ्यायचं असतं की हे खरं आहे का हे खोटं आहे. When anything is real, it changes you. आणि काही जर खरं असेल तर त्या खऱ्यातनं आपण बदलतो. Amen. Amen. And what I am talking about, the image that God has given you in the spirit is real. आणि मी आत्म्यातनं देवानं आपल्याला प्रत्येकाला जी प्रतिमा दिलेली आहे, आत्म्यात बरं का, मी बाह्य स्वरूपाचं बोलत नाही, पण आत्म्यात देवानं आपल्याला प्रत्येकाला जी प्रतिमा दिलेली आहे ती खरी प्रतिमा आहे आणि त्यावरती मी बोलत आहे. Amen. Amen. And when you start living out the image that God wants you, surely you will change day by day. आणि ज्या पद्धतीनं देवानं आपल्या आत्म्यात एक प्रतिमा निर्माण केली आहे त्या प्रतिमेनं जर आपण जगायला लागलो, त्या प्रतिमेनं जर आपण आपलं राहणीमान केलं तर नक्कीच दिवसेंदिवस दर दिवशी
आपण बदलत जाणार. You will become more positive, तुम्ही अजून होकारात्मक व्हाल. more approachable, मग तुमच्याकडे लोकांना यायला बोलायलाही सोपं more जाईल. loving, तुम्ही जास्त प्रेमळ more बनाल. forgiving, तुम्ही जास्त क्षमा करणारे more व्हाल. bold, तुम्ही जास्त धैर्यवान more व्हाल. truthful. तुम्ही जास्त खरे व्हाल. See, रबा all these things are the qualities of the image that God has in you. या सगळ्या गोष्टी म्हणजे देवानं आपल्या प्रत्येकामध्ये हे घातलेले गुणधर्म आहेत जे बाहेर येत नव्हते, पण देवानं जी प्रतिमा आत्म्यातनं आपल्याला दिली त्यामुळे हे गुणधर्म आता दिवसेंदिवस बाहेर पडायला लागतात. So you need to have that kind of image in your mind. तर तुम्ही मनामध्ये डोक्यामध्ये त्या पद्धतीची स्वतःविषयी प्रतिमा करायला हवी. Fix it in your mind डोक्यात ते घट्ट that बसवायचं. you are a child of God. पहिलं तर मी देवाचं लेकरू आहे. Amen. आमेन. You are a child of God. मी देवाची मुलगी आहे बस. And how will you live now? मग आता मी देवाची मुलगी आहे तर जगायला कसं How पाहिजे? will I talk now? How Mata I mi- will walk now? मी देवाची मुलगी आहे तर माझं बोलणं कसं असायला पाहिजे? माझं चालणं कसं पाहिजे? See, when your thinking is set right, जेव्हा तुमची विचारसरणी योग्य होईल automatically your feet also will walk accordingly. आपोआप तुमचे पाय सुद्धा तसेच चालायला Where लागतील. your mind goes, the man follows. जिथे माणसाचं मन जातं तिथे माणूस As जातो. a man thinketh, so is he. जसे माणूस विचार करतो तसाच तो माणूस असतो. Praise the Lord. Hallelujah. Because that is the way God thinks of you. का अशा रीतीनंच देव आपले विचार करतो. And when you think in such terms, आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही स्वतःविषयीनं विचार कराल it doesn't mean you will always be perfect. याचा अर्थ असा नाही की आपण नेहमी परिपूर्ण आणि परफेक्ट असणार You may आहोत. fail at times, कदाचित आपल्याकडनं सुद्धा कधी कधी चुका होतील, but you will not be disappointed. पण त्यातनं तुम्ही नाराज होणार नाही. Because you know that Christ still loves me. कारण तुम्हाला माहिती असतं की ख्रिस्ताचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. थोड्याशा चुका माझ्याकडनं झाल्या तर झाल्या, मी देवाला क्षमा And मागतो. I'm still walking on the road that God has for me. आणि देवानं माझ्यासाठी जो रस्ता नेमलाय त्या रस्त्यावर मी अजूनही चालत आहे. I'm not reached that destination. मी तिथपर्यंत अजून पोहोचलेलो नाही. I'm not reached the glory where God has kept for me. जो गौरव देवाने माझ्यासाठी ठेवलाय त्या गौरवापर्यंत अजून मी पोहोचलेलो नाही. But I have not changed the road. पण मी रस्ता बदललेला नाहीये. Praise God. मी देवाचा रस्ता धरून आहे. See, if you don't change the road, जर तुम्ही रस्ता बदलला नाही you may take maybe 10 days more to reach that place, तर but you will कदाचित- definitely reach that place. तर कदाचित त्या ठिकाणापर्यंत पोहोचायला तुम्हाला अजून 10 दिवस जातील. भले 10 दिवस गेले, 10 दिवसानं उशीर झाला तरी चालेल, पण तुम्ही तो रस्ता सोडलेला नाहीये हे महत्वाचं आहे. Praise God. Hallelujah. Some may reach faster than you, but finally you're both going to reach that same place. काही लोक तुमच्यापेक्षा पटकन त्या ठिकाणापर्यंत कदाचित पोहोचतील आणि कदाचित आपण थोडे उशिरा पोहोचू, काही हरकत नाही. Praise the Lord. पोहोचणार आहोत, रस्ता बरोबर धरलाय. Secondly, दुसरी बाब, you will not be overly concerned at what other people start thinking about you now. बाकीचे लोक तुमच्याविषयीनं काय विचार करतात याची जास्तीची काळजी मग तुम्हाला होणार नाही. Amen. सारखंच मग तुम्हाला हे सतवणार नाही की नाही हे लोक काय म्हणतील, नाही ते लोक काय म्हणतील, मग यांना काय वाटेल, मग त्यांना No, काय no. वाटेल. नाही, You will not live in that plane anymore. त्या जगामध्ये मग तुम्ही राहणारच नाही. You will be living above that plane. तुम्ही त्या जगाच्या त्या स्तराच्या वर जगाल. Praise God. Hallelujah. You will not be worried what people are saying. तुम्हाला ही काळजी कधीच सतवणार नाही की नाही मग लोक माझ्याविषयी काय बोलतात, Oh, things are not working. Let me commit suicide. की माझं तर काही ठीकठाक होतच नाहीये, मग मला आता आत्महत्याच करू दे. Why do people commit suicide? मला तुम्ही सांगा ना, जी लोक आत्महत्या करतात ती लोक आत्महत्या का करतात? मला तुमच्यातलं कोणी सांगेल? Because they are worried about the image they are going to put before the world. कारण की त्यांना काळजी होत असते की त्यांची जी प्रतिमा जगासमोर जाणार आहे त्या प्रतिमेविषयीनं त्यांना सारखी काळजी आणि टेन्शन असतं. Yes. That is one of the reasons why people commit suicide. आणि अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे की आत्महत्या करणारे लोक आत्महत्या का करतात. A jungle man will never commit suicide. एखादा जंगलमधला आदिमानव आत्महत्या करणार नाही. Even in his hard time, he will eat plants, and if he doesn't get plants, he will eat grass, but he will see that he survives there. अगदी त्याच्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा तो गवत खाऊन जगेल, जंगलातलं एखादी वनस्पती खाऊन जगेल, But he will not commit suicide पण तो आत्महत्या करणार नाही. because there's nobody there. कारण जंगलामध्ये कोणी नाहीये. He doesn't want to show, or त्याला he काही- doesn't have anybody to show there. कारण कसं असतं जंगलामध्ये सोसायटी, समाज, स्टेटस या गोष्टी नसतातच. त्यामुळे त्याला कुणाला दाखवायचं नसतं आणि शो ऑफ करायचा नसतो की माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे आणि हे That's why नाही ते नाही. jungle people commit less suicide than the city people. आणि म्हणून तुम्ही पहा ना, जंगलातले जे लोक असतात, ट्रायबल लोक जे असतात, आदिवासी जे असतात, ते लोक शहरात राहणारे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यापेक्षा कमी आत्महत्या करतात. Because they are more worried about others. कारण त्यांना दुसऱ्यांची जास्त काळजी असते What they will think now. की आता दुसरे काय विचार I करतात. lost my money. हे शहरातले लोक जे असतात ना Now त्यांचं what कसं will असतं, happen?
त्यांना नेहमी हेच टेन्शन की बाकीचे लोक काय म्हणतील, माझा पैसा गेला. What my relative will say, what my friend will say, what this fellow will say, what that fellow will say. आणि अगदी कॉमन सगळ्यांना या काळज्या असतात. नाही Yes. मग माझे नातेवाईक काय म्हणतील, मग माझी फॅमिली काय म्हणेल, मग Now माझ्या I've फॅमिलीला always काय been म्हणेल. driving a car. Now supposing I switch on to my scooter, what the people will say. आतापर्यंत मी कार चालवत होतो, अचानक मी जर स्कूटर चालवायला घेतली तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, So it's सोसायटी better काय I म्हणेल. take loan and continue with the petrol there and the car, and one day if it doesn't work, I will commit suicide and die, but I will not give that image मग to the people. तो कल्पना करायला लागतो की नाही, मग त्याच्याऐवजी मी लोन घेतो, कर्ज काढतो, कर्ज काढून गाडी घेतो, कर्ज काढून पेट्रोल घालतो आणि मी कारमध्येच फिरणार, मी काही स्कूटरवरती फिरणार नाही का, कारण की त्याला ते एक समाजामध्ये आपलं स्टेटस, नातेवाईकांमध्ये आपलं स्टेटस सांभाळायचं असतं, मग मी स्कूटर चालवणार नाही. See, मग भले त्यामध्ये काही झालं आणि शेवटी आत्महत्या करायला लागली तरी घे, we will take loan if we want. कर्ज घेऊ आम्ही पाहिजे तर, पण To decorate a house, to- हमारा स्टेटस आहे, आमचं घर सजलंच पाहिजे, Amen. डोंबल्याचं Because we स्टेटस are living for others. का आपण दुसऱ्यांसाठी We जगतो. are worried about others. आपल्याला नेहमी दुसऱ्यांचीच काळजी असते. नाही लोक क्या बोलेंगे, अरे बोलेंगे वो बोलेंगे, अपने को क्या करने See, का है. they are worried about their image. त्यांना स्वतःच्या प्रतिमेची काळजी असते. But see, when we are not worried about the image we put before God, when we sin or do things which are not pleasing to Him, समाजासमोर आपली प्रतिमा काय असणार आहे याची लोकांना एवढी काळजी असते. मग देवबापा समोर माझी प्रतिमा काय आहे याची काळजी कधी सत्वत नाही see, लोकांना. we never think about that. आपण कधीच या विषयीचा विचार Oh, करत I've नाही का. neglected praying. आपण कधीच या विषयीचा विचार करत नाही की मी प्रार्थनेकडे सध्या थोडं दुर्लक्ष केलंय, I stopped coming to मी church. चर्चला अलीकडे जरा I कमीच stopped doing येतो, God's work. मी देवाचं काम सुद्धा कमीच केलंय अलीकडे. See, very poor image we give before God, but we आपण- never have any thought about it. आपण देवासमोर स्वतःची प्रतिमा इतकी गरीब दिवसेंदिवस केलेली आहे, पण याची काळजी आपल्याला कधी सत्वत नाही आणि समाजात सोसायटीमध्ये आपलं स्टेटस खाली जाणार त्याची भलतीच काळजी. See, some people cannot take one failure in their life. काही लोकांचा हिशोब कसा असतो ना, जीवनामध्ये एकही अपयश त्यांना सोसवत नाही. You know why? They Because can't. they have a very poor image of themselves. का? कारण की त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा इतकी गरीब आहे, इतकी तुच्छ आहे. See, I'm not talking about material image, but I'm भौतिक- talking about spiritual image. मी भौतिक गोष्टींवरनं बोलत नाही, मी आत्मिक इमेज, आत्मिक प्रतिमा यावर बोलत आहे. They have a very poor value of themselves ते स्वतःचं मोल फार कमी करतात, because they value themselves in the eyes of the people. कारण ते लोकांच्या नजरेमध्येच फक्त स्वतःचं मोल करून घेतात. बाकी ते स्वतःचे स्वतः एकटे बसले तर असंच म्हणतात, मी तर कोणीच नाही, मी तर बिनकामाचा आहे, See, मी तर असाच they आहे. feel that if I lost my money, my value is gone. त्यांना असं Down. वाटतं की माझा जर पैसा गेला, खिसा रिकामा झाला, बँकेत जर काही पडलं नाही तर याचा अर्थ माझी किंमत गेली. But पण a diamond is a diamond, isn't it? हिरा आहे ब्रदर, हिरा हिराच असतो. Diamond is a diamond. हिरा हिराच असतो ना. You are a pearl of great price तुम्ही अनमोल मोती आहात, because Jesus paid the price for you कारण येशूने तुझ्यासाठी तेवढी किंमत मोजलेली आहे, once and for all. एकदा आणि कायमची मोजली आहे. तू अनमोल मोती आहे, स्वतःला इतकं कमी का मानतो. He didn't pay the price when he saw that your position was high. येशूनी जेव्हा हे पाहिलं की नाही या लोकांचं स्तर फार वर आहे, यांचं स्टेटस फार वर आहे, हे लोक फार मोठे आहेत, हे बघून येशूने आपल्यासाठी किंमत मोजलेली नाही. No. नाही, 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 He नाही. paid the price when we were sinning. आपण पाप करत होतो, ऍक्च्युली पाप करत होतो. Just because we believed in Jesus now. आता आपण फक्त येशूवर विश्वास ठेवल्यामुळे, See, He has come in our life. He has changed us. येशू आपल्या जीवनात आला, येशूनी आपलं जीवन बदललं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो. See, when failure comes to us, अपयश जेव्हा आपल्या जीवनात येतं, we find it difficult to face even our loved ones. मग आपल्याला अवघड जातं. आपले जे प्रेमाचे जीवाचे लोक असतात त्यांच्या समोर जाणंही आपल्याला अवघड जायला लागतं. का? कारण मला अपयश आलं. See, मी कसं काय जाणार आता, माझं स्वतःचं मुलीचं घर कसं जाणार मी आता कसं मी त्यांना तोंड दाखवायचं ना. अरे तोंड दाखवायला काय. we carry ourselves that way. अशा पद्धतीनं आपण स्वतःला वागवून But घेतो. if we carry ourselves in a spiritual way, पण जर आध्यात्मिक पद्धतीनं आपण स्वतःला वागवलं, you will know how priceless you are. तुम्हाला आतमधून समजलेलं असेल की मी अशी तशी नाही, मी अनमोल मोती आहे. Amen. Hallelujah. Whether I have money or not, मग माझ्याकडे पैसा असो किंवा नसो, I belong to God. मी देवाचा आहे, I belong to Jesus. मी येशूची आहे. Whether I come by cycle or walking or मग मी whatever, सायकलवरनं येऊ, चालत येऊ, नाही तर कशी पण येऊ, whether I come by bus or train, doesn't make any difference. मी बसनी येऊ किंवा ट्रेननी येऊ, त्यांना काही फरक पडत नाही. मी येशूची आहे. Whether I wear a tie or not, it doesn't make any difference. मी सारखी टाय घालो किंवा पैठणी नेसो किंवा न नेसो, मी येशूची आहे. Whether paitani or nawari, all are same before Jesus. मी येशूची आहे. हालेलुया. येशू समोर सगळं सारखंच आहे. धोतर काय, पैठणी काय. Amen. See, failure is basically the sense of losing your image. कसं असतं ना, अपयश म्हणजे काय माहितीये का. अपयश म्हणजे मूळतः स्वप्रतिमा गमवणे.
म्हणजे अपयश. Why are people who failed are afraid to face other people? लोक जी अपयशी ठरतात, ज्यांना अपयश येतं, ती लोक दुसऱ्यांना भेटायला का करतात? Why? का त्यांना हिंमत होत Because नाही दुसऱ्यांना भेटायची? का बरं? they are afraid कारण त्यांना भीती वाटते that now their image before them has gone down. की आता माझी लोकांसमोरची प्रतिमा किती डागाळली गेली, किती त्याच्यावरती धब्बा बसला, आता मी कसं लोकांना तोंड देणार? But every time I am prosperous, my image becomes much higher. पण ज्या दर वेळेला मी समृद्ध होत जातो, त्या दर वेळेला माझी प्रतिमा अगदी सुंदर 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 Just होते. because you failed does not call you a failure in the sight of God. अरे पण फक्त तुला जीवनामध्ये एकदा दोनदा अपयश आलं म्हणून काय देवाच्या नजरेमध्ये तू अपयशी झाला का? See, in our failure also God teaches us a very vital lesson. आपल्या जीवनातल्या अपयशांमध्ये सुद्धा देव आपल्याला महत्त्वाचे धडे शिकवतो की And नाही? if you have learned from it and improve upon it, it is well because you will be a good teacher. आणि आपल्या जीवनात आलेल्या अपयशांमधून जर आपण काही महत्त्वाचे मोलवान धडे शिकलो आणि त्या धड्यांनुरूप आपण आपलं जीवन जर केलं आणि वागायला लागलो, तर मी तर म्हणतो आलेलं अपयश चांगलंच होतं. Amen. Hallelujah. You will be a good teacher. आणि मग तुम्ही चांगले शिक्षक व्हाल. Proverbs 24:16 says, नीतिसूत्र 24:16. a righteous man or a just man falleth 7 times. Hallelujah. See, who falls 7 times? Righteous man. And riseth up again. That is the beauty of it all. नीतिसूत्र 24 त्यातलं 16 वचन. कारण न्यायी 7 वेळा पडतो तरी तो पुन्हा उठतो. See, why does he rise up? तो पुन्हा उठतो. Why does he rise up? का पुन्हा उठतो? How does he rise up? कसा काय बरं तो पुन्हा उठतो 7 वेळा पडला तरी? Because he's not concerned about the world's opinions. कारण त्याला जगातल्या लोकांच्या मतांची काही काळजी नसते. तो 7 वेळा पडला तरी 7 वेळा परत उठतो. Amen. Amen. Because कारण he knows what he is in the image of God. त्याला माहिती असतं देवाच्या नजरेमध्ये माझी प्रतिमा काय आहे, देवाच्या नजरेत मी कोण आहे, मी देवाचं लेकरू आहे. 7 वेळा जरी मी भले पडलो, लोक भले हसले तर हसले, मी परत 7 वेळा उठून देवामागे चालणार. Praise God. Hallelujah. This man knows his image. या असल्या माणसाला आपली प्रतिमा ठाऊक असते. He knows his God will pick him up. त्याला माहिती असतं की माझा देव मला एक दिवस उचलणार. He knows that God's work is being done in his heart. त्याला माहिती असतं की देवाचं कार्य माझ्या हृदयामध्ये झालेलं आहे. He knows that he will not be the same again. त्याला माहिती असतं की माझं जीवन अगोदर होतं तसं राहणार नाही. Amen. Hallelujah. Why is it when people face opposition or seemingly failure that they are ready to give up? लोकांना जेव्हा अपयश येतं किंवा जेव्हा लोकांना विरोध होतो त्यावेळेला लोक का इतके नाराज, हताश, सगळं सोडून द्यायच्या बेतात का असतात? Same thing, image. तेच कारण प्रतिमा. That is the basic problem, image. तोच बेसिक प्रॉब्लेम आहे प्रतिमा. If you only know what you are inside of you, अरे तुझ्या आतमध्ये तू काय आणि कोण आहेस हे जर फक्त तुला कळलं if you ना, know what value your spirit has, तुझ्या आत्म्याला किती किंमत आहे हे जर तुला कळलं ना, if you have the right image in you of God, आणि योग्य प्रकारची देवानं तुला दिलेली देवाविषयीची प्रतिमा तू स्वतः जर बाळगली ना, see, always know whatever image God has of you is of success. नेहमी हे लक्षात ठेवा देवानं तुमच्याविषयी जी काही प्रतिमा केली आहे ती यशाची आहे. Amen. Hallelujah. Whatever image God is having about you in his mind is always of success, blessings, deliverance, power. देवानं देवाच्या डोक्यामध्ये तुझ्या माझ्याविषयी जी काही प्रतिमा केलेली आहे त्या प्रतिमेमध्ये देवानं नेहमी आपल्याला यश, सामर्थ्य, आशीर्वाद, सुटका याच गोष्टी ठेवल्या आहेत. You need to say, तुम्ही बोललं पाहिजे. yeah, I've done this, I can do better than that with the help of God. तुम्ही असं बोलायला शिका की मी हे केलेलं आहे पण याहूनही चांगलं मी करू शकतो देवाच्या मदतीनं. आय कॅन एक्सेल इवन मोर. See, हालेलुया. Spirit of excellence is in you. तुमच्यामध्ये एक सुबक असं काम करायचा आत्मा आहे. Praise God, you can Hallelujah. do better than what you are doing even now. आता सुद्धा तुम्ही जे काही करताय त्याच्यापेक्षाही चांगली कामं तुम्ही करू शकता. Because the one who is in you is much greater. कारण की तुमच्यात जो आहे तो महान आहे. Amen. Amen. Because life is filled with many attempts, कारण की आयुष्यामध्ये आपण बरेच प्रयत्न करतो and there are false attempts and attempts when we fall also. आणि मग कधी कधी खोटे प्रयत्न आपल्याकडनं केले जातात. कधी कधी प्रयत्न केल्यानंतर आपण खोटे पडतो And see, we don't know how we live then. आणि मग आपल्याला समजत नाही या आयुष्यामध्ये या जीवन प्रवासामध्ये की ऍक्च्युअली मला कळतच Am I नाही pleasing people? Am I pleasing God? मला समजतच नाहीये मी कसा जगतोय, मी देवाला खुश ठेवतोय की नाही, का मी लोकांनाच खुश करून जगतोय. सगळं जंबल्ड होऊन जातं. Amen. Hallelujah. But if you have this thing in your heart, पण तुम्ही जर तुमच्या हृदयामध्ये ही एक गोष्ट ठेवली I'm a child of God. की मी देवाचं लेकरू आहे,
And the Holy Spirit is making me like Jesus. पवित्र आत्मा मला येशू सारखं करत आहे. I am not what he has already got in his mind concerning me today. आज त्याच्या डोक्यात माझ्याविषयीनं जे आहे तेच मी नाही. पण as I give myself more to him, जसं मी अजून त्याच्या शरण येईन, he will make me like Jesus. तो अजून मला येशू सारखं करेल. Yes, I will have little failures. हो, मी थोडासा अपयशी ठरीन. Sometimes I may be naughty. इकडे तिकडे थोड्याशा खोड्या मी काढतो. But finally I know शेवटी मला माहित आहे he will make me like Jesus. तो मला येशू सारखं करेल. Amen. Hallelujah. In my faults and my mistakes I will learn something. माझ्या उठण्या बसण्यातनं, माझ्या पडण्यातनं मी काहीतरी शिकीन. I will see that every stumbling block becomes a stepping stone for me. दरवेळेला मी हे बघीन की माझ्यासाठी जो अडचणीचा धोंडा आलेला आहे तोच धोंडा माझी वर जायची शिडी बनावी. And I will rise up आणि मी वर येईन with the strength of God. देवाच्या शक्तीने. Amen. Amen. With all humility I will change. सर्व नम्रतेनं मी बदलणार. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Never give up. कधी आशा सोडायची नाही. Never give up. कधी असं नाराज व्हायचं नाही. Never throw up your hands and say finish, it is finished for me. कधी असं हात पाय सगळे वर करून असं नाही म्हणायचं की आता तर संपलं, आता तर माझं काही खरंच नाही बाबा, मी तर आता खलासच झालो. Some mistake is there. I am always making mistakes. मी तर सारखा चुकाच करतो, माझ्याकडनं सारख्या चुकाच होतात. I am a big sinner. मी तर मोठा पापी आहे, मी कधी धड कामं केलीच नाही. Now what will people think of me? आता लोक माझा काय विचार करतील, मी आता परत हे सगळं करणारच नाही. See, I have lost everything now. पहा माझं होतं ते सगळं गेलं. Before I had a scooter, now I have a cycle. अगोदर माझ्याकडे स्कूटर होती, सोसायटीत थोडं तरी स्थान होतं, आता माझ्याकडे सायकल आहे. लोक काय म्हणणार? आता लोक काय म्हणणार? मग परत मी जातो आता येशूला सोडूनच. So I can have a scooter. So म्हणजे that I can have this image of mine in the people. म्हणजे मला स्कूटर घेता येईल. मग स्कूटर घेऊन लोकांच्या नजरेमध्ये, समाजामध्ये मला माझी जागा सांभाळायची. Forget the status in the world. अरे जगातलं स्टेटस सोड, त्या समाजात जागा घेऊन करायचं काय? देवासमोरची जागा सांभाळ. Praise God. देवासमोर. What will people think now? आता लोक काय विचार करतील? You see through the eyes of Jesus. तू येशूच्या नजरेनं बघ. Even in your failure, God still loves you. तुझ्या अपयशात सुद्धा देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Amen. फिनिश ना, मला काय बाकी? Even in your mistakes, He still loves you. माझ्या चुकांमध्ये सुद्धा येशू माझ्यावर प्रीती करतो. मग संपलं, मला बाकीच्यांचं काय घेणं Because देणं? that is agape love. कारण ते अगापे प्रेम आहे. That is unconditional love. त्यालाच अटीपलीकडचं प्रेम म्हणतात. There is no condition in God's love. देवाच्या प्रेमामागे अट नाही, लोकांच्या प्रेमात अटी असतात. See, He may not like what we are doing, आपण जे करतो ते त्याला कदाचित आवडणार नाही. but His delights are with the sons of men. कळलं का? आपण जे सगळं करतो ते सगळं कदाचित देवाला आवडणार नाही, पण देवाचा आनंद मानवी संतानातच आहे. See, look at Saul in the शौल, Bible. बायबल मधला शौल Old पहा. Testament Saul. जुन्या करारातला शौल. He had a very poor self-image. शौलाची स्वप्रतिमा फार तुच्छ. He somehow never saw himself as God wanted to see him. शौलानं कधीच देवाला हवंय त्या पद्धतीनं स्वतःकडे पाहिलं नाही. See, in 1 Samuel, if you read, 1 शमूएल तुम्ही जर वाचलं, see Saul before he became king. तो राजा व्हायच्या अगोदर बघा शौल How he was so scared. किती भित्रट होता. From his example, त्याच्या उदाहरणावरनं we can see आपण पाहू that शकतो. before a person reaches some status in his life, एखादा माणूस, आता लक्षात घ्या मी काय म्हणतो बरं का, एखादा माणूस समाजामध्ये कुठलंही स्टेटस किंवा जागा मिळवायच्या अगोदर you can actually see how a person will behave when he gets to that place. तुम्ही पाहू शकता की तो माणूस कसा वागतो. त्या जागेपर्यंत जेव्हा तो पोहोचतो तर त्याचं वागणं कसं असतं हे आपल्याला दिसून येतं. You know, see, if you are a manager in the company, समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर आहात. there is something in you that keeps on prompting to you that you are a manager, so you dress accordingly, you be there in time accordingly, you see that you behave and talk accordingly. तुमच्यामध्ये काहीतरी असतं जे आतून तुम्हाला सारखं सांगत राहतं की तू मॅनेजर आहेस तर मॅनेजरला शोभेल असं वाग, मॅनेजरला शोभेल असं घाल, तुझं वागणं तसं असू दे. आतून सारखं तुला कोणतरी ते सांगत असतं. See, maybe we started as a peon or whatever, कदाचित आपण त्या कंपनीमध्ये पिऊन किंवा शिपायापासून सुरुवात and केली then we started with the tobacco like that, eating आणि like मग that, तंबाखू चोळत वगैरे वगैरे. because that is the position we are in. कारण की त्याच स्थितीमध्ये आपण आहोत. And so you cannot be wearing tie and doing that peon's job. आणि शिपायाचं काम आपण टाय घालून करू शकत नाही, ऍटलीस्ट इंडियामध्ये तर नाही. तर इंडियामध्ये शिपायाची सुरुवात कशी, हातात तंबाखू आणि चोळत खा. And then you sit down anywhere, whatever. आणि मग कुठेही बसायचं, But then कसंही suddenly you are promoted. आणि मग अचानक तुम्हाला बढती, You start wearing tie. मग तुम्ही टाय घालता. You start walking like that, मग talking like तुम्ही that.
तसं चालायला लागता, बोलायला लागता. And you feed yourself with that kind of behavior. त्या पद्धतीच्या स्वभावानं स्वतःला तुम्ही खाऊ घालता. See, you move with different kind of people. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांबरोबर इंटरॅक्शन होते Start moving in the right position all the time. आणि योग्य स्थितीनं तुम्ही मग चालायला लागता. So you start moving with the right kind of status kind of people. आणि मग तुमच्या मनात सारखं ते असतं ना की नाही मग आता माझी बढती झालीये, मी मॅनेजरच्या पदापर्यंत आलोय, तर आता उठणं बसणं पण त्या पद्धतीच्या लोकांमध्येच पाहिजे. See, everything will be found in the right specific gravity for you. आणि मग सगळं व्यवस्थित अगदी त्या पदाला शोभेल असं स्टेटस, असेच लोक, त्यांनाच भेटायचं, त्यांच्याशीच बोलायचं. So you start moving like that. आणि मग त्या पद्धतीनंच तुम्ही जगायला लागता. Amen. आमेन. It all depends on the content of the inside, not the outside. तर आतमध्ये काय आहे ह्यावर सगळं अवलंबून आहे, बाहेर काही नाही. Amen. Amen. In the spiritual, आध्यात्मिक जगात it's always inside. आध्यात्मिक जगात नेहमी आतमधलाच प्रश्न आहे. It's like a cork in the water. पाण्यातला कॉक असतो ना, Cork. You take the cork of the bottle. समजा बाटलीचं कॉर्क, You put it ते in the water. झाकण ते तुम्ही पाण्यात You टाकलं, push it as much as you want inside. It will just bob out. तुम्ही ते किती खाली दाबा पाण्यात, ते वरच येतं It तरंगत. always float on top. ते नेहमी वर तरंगतं. No matter how the circumstances are, how the winds are, whatever. मग काही परिस्थिती असो, हवामान काही असो, काही असो, It will keep bobbing up and down the water. ते वरच येतं सारखं. खाली जाईल तर परत वर येईल, खाली जाईल तर परत वर And येईल. at times it will be upside down, आणि कधी कधी उलट होईल, but suddenly it will be right side up again. अचानक परत सुलटही होईल. Because कारण it all depends on its element, on its content. त्याच्यात काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. Praise the Lord. Hallelujah. Amen. In the same way, तसं your content is very different. तुमच्यात काय आहे, काय साहित्य आहे तुमच्यामध्ये, You have Jesus वेगळं in आहे. you. आपल्यातलं साहित्य वेगळं आहे, आपल्यात येशू आहे. Sometimes you will go round and round, your head will be down, leg will be up, but suddenly after some time you will be right side up. कधी कधी तुम्ही गोल गोल फिराल, कधी कधी डोकं खाली जाईल, पाय वर येतील, मग अचानक कधी तुम्ही डोकं वर येईल, सुलटे व्हाल. Amen. आमेन. See, but the worldly people, पण जगातले लोक, they have to be outwardly like that. त्यांना समजून घ्या मी काय म्हणतो. जगातल्या लोकांना टेन्शन नेहमी काय असतं माहितीये का, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल आणि सोसायटी काय म्हणेल, आणि त्याच्यासाठी ते लोक काहीही करायला तयार होतात. आणि मग खिशात जरी काही नसलं, अगदी गरीब परिस्थिती जरी झालेली असली तरी सुद्धा ते स्टेटस ते लोक मेंटेन करणारच, ते दाखवणार नाहीत कोणालाही आम्हाला काय त्रास आहे. Yes. ते म्हणणार काही असो, चार दिवाराचं बाहेर हे कोणाला माहित नाही पडायला हा. पाहिजे, कारण की आपलं स्टेटस स्टेटस, आपलं ते मेंटेन स्टेटस करायला पाहिजे. काही असो, मरू आपण, पण ते इमेज आपला बिघडायचं नाही. आपली प्रतिमा खराब व्हायला नाही पाहिजे सोसायटी समोर, समाजासमोर. आणि नातेवाईक म्हणजे एक प्रचंड मोठा टॉपिकच आहे. That's a big- प्रचंड मोठा टॉपिक आहे नातेवाईक. माझ्या घरचे लोक काय म्हणतील, अरे म्हणतील ते म्हणतील, मला काय करायचंय, मी तर See, अशीच झाली आहे. when we fly in the sky, आपण जेव्हा हवेत झेप घालतो, see in the plane, when we are flying in a plane, समजा विमानात चाललोय, when you are seated there, बसलोय, you have to put your belt, seat belts, सीट बेल्ट लावायला लागतो, everything, all the AC should be on, एसी वगैरे सगळे ऑन पाहिजेत, the light should be on, लाईट ऑन you पाहिजे, should be positioned accordingly. व्यवस्थित तुमचं ते सीट अपराईट असं You व्यवस्थित cannot पाहिजे. take your seat behind. असं आरामात बसून चालत नाही. You have टेक to ऑफ sit करताना, upright. टेक ऑफ करताना असं आरामात बसून चालत You नाही. need to have the right attitude. वृत्ती बरोबर पाहिजे. You know, a little storm here, weather is bad, then, you know, the plane rocks. थोडंसं बाहेर हवामान खराब असलं, वारा वादळ असलं, तर विमान जरासं असं डगडग डगडग करतं. When it hits the pocket, then, you know, it really rocks. एखाद्या पॉकेटमध्ये, एखाद्या खळग्यात गेलं तर मग डगडग डगडग करतं. You cannot परत. say, I'll just open the window and get fresh air. No, you cannot do all that. मग विमानात असं म्हणून चालतं का, नाही मी खिडकी उघडणार, मैं खिडकी खोल के रहेगी, मेरे को फ्रेश एअर मागता. See, you cannot do all that. विमानात ब्रदर You have to असं switch करून off नाही your झालं. cell. मग सेलफोन बंद करायला लागतो. See, and when it lands also, मग जेव्हा खाली ते विमान उतरणार, it stopped also. Still, they will not open any windows or any doors. They have some time like that, and then afterwards they open everything. मग विमानाचं लँडिंग झालं, विमान जमिनीवरती उतरलं, विमान थांबलं, त्याच्यानंतर मग काही वेळाने ते लोक खिडक्या वगैरे उघडतात, दार उघडतात, मग सेलफोन तुम्ही ऑन करू See, शकता. but for the bird, it is not nothing like that. पण आकाशातल्या पक्ष्यांना असा काही रूलच नाही. It will be flying next to the airplane. He doesn't require anything of those stuff आकाशातल्या I spoke पक्ष्यांना to you. काहीच लागत नाही. असं विमानाच्या शेजारनं उडतील, पण विमानाचे नियम पक्ष्याला लागू नाहीत. Are you understanding? किती छान. Nothing happens. काहीच होत नाही पक्ष्याला. It's the weakest.
पक्षी अगदी अशक्त असेल, It's the smallest. लहान असेल, Yet the difference is because of the element, the substance it has. फरक काय पडतो? अंदर क्या है, अंदर त्यानी फरक पडतो. Are you understanding? अंदर में क्या है? All of it depends because of what it is made of. कशानं बनलाय तो, त्या पक्षाच्या आतमध्ये काय आहे. In the same way, तसंच the worldly people may be very strong and mighty and rich and wise. जगिक लोक जरी दाखवायला नाही आम्ही फार बलवान, आमचा फार इन्फ्लुएन्स, आमच्याकडे फार पैसे आहेत And we may be समाजात, very weak and small and puny and all आणि those आपण things. बिलीवर लोक, ख्रिस्ती लोक दिसायला अगदी अशक्त दिसलो, अगदी लुकडे दिसलो, अगदी साधे दिसलो की आमच्याकडे तर काहीच नाहीये, But yet, तरी we are the most powerful people on earth. सगळ्यात सामर्थ्यवान लोक अख्ख्या जगात जो कोणी We can असेल face any strong man. त्या बिलीवर लोक, आपण कुठल्याही बलाढ्य माणसाला कधी तोंड देऊ शकतो. A strong man may collapse next to our तो side. पेलवान खाली कोसळे आपल्या समोर. Why? का? Because of the content. आपल्यात येशू आहे. Praise God. Hallelujah. Because of the content. आपल्या आतमध्ये येशू आहे. Now, the problem with Saul was, शौलाचा प्रॉब्लेम हा होता, before he became king, राजा व्हायच्या अगोदर he always had an image problem. नेहमी त्याला प्रतिमेचा प्रॉब्लेम होता. When Samuel the prophet came and told him शमूएल संदेष्टा जेव्हा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला that he was chosen to be a king, की तुला राजा करायला निवडलंय, see what he says. तो काय म्हणतो पहा. In 1 Samuel 9:21, 1 शमूएल 9:21, Saul immediately said, Am I not a Benjamite of the smallest of the tribes of Israel, and my family the least of all the families of the tribe of Benjamin? Wherefore then speakest thou so to me? तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, मी बन्यामिनी इस्रायलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही का, आणि बन्यामिनाच्या वंशामध्ये सर्व घराण्यांपेक्षा माझे घराणे लहान आहे की नाही, तर तू माझ्याशी असे कशाला बोलतोस. Did you see that? पहा, See, people say, no, that is humility. You need to speak that. It's लोक nothing. म्हणतात की असं बोलणं म्हणजे नम्रता असते, असं बोलायलाच पाहिजे. It's not a protocol that you have a protocol that, to show people the humility, you need to talk this way. असं बोलायलाच पाहिजे असं काही नाही की आपण नम्र आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी नेहमी हे वाक्य अगोदर बोललंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. People have that kind of thought. लोकांना असा एक विचार असतो, अरे तुला आता उचललं वर ना, 2 शब्द सांगून टाकतो किती लहान आहे म्हणून. हालेलुया. लोकांचा एक ते प्रोटोकॉल असतो लोकांचा. Amen. But see David, पण दावीद when he was anointed by Saul, जेव्हा शौलानं त्याला अभिषिक्त केलं, he didn't fall at the feet of Samuel saying, what you are thinking about me, what I am, I'm stupid. शमूएलाने जेव्हा त्याला अभिषिक्त केलं तेव्हा दावीद काही त्याच्या पायाशी पडून त्याला म्हटला का, मी तर कोणीच नाहीये, मी तर धूळ आहे, मी तर हे, मी दे. See, it is not at that time when you have to put an image, you need to carry that image all your life. समजून घ्या मी काय म्हणतो. असं काहीतरी आपल्याला कुणीतरी मोठं केल्यानंतर आपण ते नम्रतेचे शब्द बोललेच पाहिजेत असं नाही. नम्रतेचं जीवन सातत्याने जगलं पाहिजे. Are you understanding? कळतंय का? कधी कधी Unlike फक्त that- ते बोललं असं नाही. Unlike that, I told you, you go for the interview, then you wear a tie. मी तुम्हाला सांगितलं ना, इंटरव्ह्यूला तुम्ही गेलात म्हणून मग तुम्ही टाय घातली, It's like that. हे असं आहे. Saul said, I am nothing only when he was elevated to be a king. शौल कधी बोलला आहे? जेव्हा त्याला राजा म्हणून उंच केलं गेलं, फक्त तेव्हाच त्याच्या तोंडावरती ते बोल आले की मी आणि माझं घराणे काही नाही. बाकीच्या वेळी शौल एकदम टाईट. Amen. See, David, when he said, I am nobody, he said it before God. पण दावीद जेव्हा म्हटला ना की मी कोण, माझे घराणे ते काय, दावीद ते देवासमोर बोललेला आहे. He said it before God. आणि सातत्यानं दावीदाचा जीवन ग्राफ नम्रतेचा होता. Amen. Amen. See, Saul had a poor image. शौलाची स्वप्रतिमा एकदम तुच्छ. He said, I am nothing. शौल म्हटला मी कोणीच नाही, My tribe is the smallest. माझं कुळ एकदम लहान, It is the worst. एकदम My family is the worst. एकदम माझा परिवार वाईट. You are insulting God by saying अरे like that. असं म्हणून तू देवाचा अपमान करतोय. माझा परिवार वाईट काय? If you think carefully, that is not true. तू जर नीट बसून असं शांततेनं विचार केला ना तर तुला कळेल की हे बोललेलं बरोबर नाही. Because in those days, not many families owned their own donkeys. कारण की त्या काळामध्ये असे फार कमी परिवार होते की ज्यांची स्वतःची गाढवं असायची, आणि त्यातला एक परिवार होता शौलाचा. People say, oh, he was a foolish fellow. He went to search for donkeys. लोक म्हणतात शौल किती बावळट आणि मूर्ख असेल की गाढवं शोधायला गेला. It's like today you are going out searching for your Mercedes car that has been robbed or stolen. अरे त्या जमान्यामध्ये स्वतःची गाढवं, स्वतःच्या मालकीची गाढवं असणं म्हणजे अलीकडच्या जमान्यामध्ये स्वतःची मर्सिडीज किंवा BMW असून ती हरवली आणि ती शोधायला निघाला अशातली बाब आहे. Amen. आमेन. Because in those times, And donkeys were equal to your Mercedes car. त्या काळामध्ये
गाढवं मर्सिडीजच्या बरोबरची होती. So his family was a real average family. If they are not very rich also, but still to own a donkey, you really need to be rich. तर शौलाचा परिवार, शौलाची फॅमिली म्हणजे अशी वेल टू डू फॅमिली होती. अगदी खूप धनवान आणि करोडपती असं नाही, परंतु अगदी वेल टू डू की ज्यांची स्वतःच्या मालकीची गाढवं आहेत. Because in those times to own a donkey means you are really a reasonably good rich man. कारण त्या काळात स्वतःच्या मालकीची गाढवं असणं म्हणजे तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत म्हणून तुम्ही ती घेऊ शकलाय. Now secondly, दुसरी बाब, even if he never had donkeys also, जरी त्याच्याकडे गाढवं नव्हती don't blame your circumstances for it. तरी परिस्थितीला तुम्ही दोष देऊ नका ना त्याचा. Amen. Amen. Don't say me काय आहे. See, it is the image that you have built in yourself असं that म्हणू is नका ना. making you to say that your family is nothing. असं म्हणू नका ना की मी तर एकदम केर कचरा आहे, माझा परिवार, माझी फॅमिली एकदम केर कचरा आहे. ते असं म्हणू नका, कारण की त्यातून तुमची स्वप्रतिमा दिसून येते. Amen. आमेन. The Saul, the son of Kish, शौल कुशाचा पुत्र, he said, my family is the least. तो म्हटला माझा परिवार अगदी छोटा आहे. See, he was कोणीच telling a नाहीये. lie because his family was not very poor. He had a poor self-image. त्याचा परिवार काही गरीब नव्हता, काही त्याची स्वप्रतिमा गरीब होती. It looks like humility, but it is not. हे ऐकताना आणि दिसताना फार नम्र वाटतं, पण नाहीये. See, our definition for humility is नम्रतेची आपली व्याख्या ही आहे, being humble नम्र होणं is being what God says you are. म्हणजे देव जे म्हणतो. कळलं का तुम्हाला नम्रतेची व्याख्या काय? कळत नसेल तर लिहून घ्या. नम्रतेची व्याख्या इज इक्वल टू देव माझ्याविषयी जे म्हणतो ते मी स्वतःविषयी म्हणणे म्हणजे नम्रता. Not being what God says you are not. देव जे मला म्हणत नाहीये ते स्वतःला न म्हणणे नव्हे, तर देव माझ्याविषयी ना असं म्हणतोय ना तर मी अशीच आहे Say असं God- स्वतःला म्हणून घेणं म्हणजे नम्रता. If God is saying you are His righteousness, देव जो म्हणतोय की तू माझं नीतिमत्व आहेस, how foolish of us to say I am a sinful man, I am a dust man, I am. तर मग सारखं आपण ही रेकॉर्ड वाजवून बोलायचं, मी तर पापी आहे, मी तर पापी आहे, मी तर पापी आहे, मी तर धूळ आहे, मी माती आहे. You are not saying the truth of what God has done in your life. मग तुझ्या जीवनामध्ये देवाने जे कार्य केलेलं आहे त्याविषयीचं सत्य तू बोलत He नाही. has washed us by the blood of Jesus. अरे त्यांनी येशूच्या रक्ताने आपल्याला धुतलेलं आहे ना. Praise God. सारखंच काय मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. There is no condemnation to them that are in Christ Jesus, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये. who walk not after the flesh but after the Spirit. जे देहामागे चालत नाहीत तर आत्म्यामागे चालतात त्यांना दंडाज्ञा नाहीये. Amen. आमेन. People say मी काय आहे? लोक म्हणतात मी कोण. And such people who say मी कोण आहे, they don't do anything for God. आणि जे लोक असं बोलत बसतात ना, मी कोण, मी काय, मी कोण, मी काय, ते प्रभूसाठी काही करत Because नाही. they are self-made people, they are self-righteous people. कारण ते स्वधार्मिक लोक असतात आणि स्व बनलेली असतात. And they are people of excuses. आणि ते कारण लावणारे लोक असतात. त्यांना काही देवाचं काम सांगा, लगेच काहीतरी कारण लावणारच. How many are understanding? किती लोकांना समजतं मी काय म्हणतो? Praise God. देवाला धन्यवाद. So it looks like humility, but it is not. आणि ते दिसताना नम्रतेसारखं दिसतं, पण ती नम्रता नाहीये. It is not having the right image of yourself. तर स्वतःविषयीनं तुम्ही प्रतिमा बरोबर बाळगत नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. I tell the Lord, मी प्रभूला म्हणतो, you have lifted me up. तू मला उचललंय, You are with me. तू माझ्या बरोबर I am आहेस. your righteousness. मी तुझी नीती आहे. Yes, I miss at हा, times. माझ्याकडनं पण चुका झाल्या आहेत, But see, you are not a fool to choose me. पण then. तू काही मूर्ख नाही मला निवडायला. Eh? हा? I tell the Lord, मी प्रभूला म्हणतो, maybe I'm not much better than many men of God. कदाचित अनेक देवाच्या सेवकांइतपत मी चांगला नसेल, But now it is your fault. Then why did you choose मी me? काय करू? तुझी चूक आहे, तू You मला made me a निवडलं pastor कशाला? then. तू मला पास्टर केला. So you have to take in all that, even those things that I do. तर मी जे काय करतो ते सगळं गोळाबेरीज करून तू तुझ्याकडे समाविष्ट कर. And Jesus says, yeah, I've taken all those things into account. आणि येशू म्हणतो बरोबर आहे, मी सगळं ध्यानात ठेवूनच तुला निवडली. Why you are जयश्री, thinking about those things? तू कशाला या सगळ्याचा विचार करतोयस? Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? He has chosen you. त्यांनी तुला निवडलंय. He says, you have not chosen me, but I have chosen you. तो That makes म्हटलाय. your confidence level high. तो म्हणतो की तू नाही मला निवडलेलं, मी तुला निवडलंय. आणि असं म्हटल्याने आपला विश्वास आणि विश्वासाची पातळी आपोआप वाढते की मीहून देवाला सांगायला गेलो नव्हतो मला कॉलिंग दे, त्यांनीहून मला निवडून कॉलिंग दिलंय. See, आपण कोणाच्या शरण मध्ये गेलो म्हणजे थोडं त्रास आहे. काय माहित नाही बाबा, तो आपल्याला घेणार का, हाकलून टाकणार का, थोडं काय चूक केलं तर तो हाकलून टाकणार. See, but if that person himself says, I need you, without you I cannot live. So, पण तो व्यक्तीच जर म्हणत आहे की मला तुझी गरज आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, then see तर मग how bold you become. आपल्यामध्ये एक धैर्य येतं. You tell everybody. तुम्ही मग सगळ्यांना सांगता मला भीती नाहीये. मला काय डर नाही. अरे मी नाही मरणार, तो मरणार, मी नाही Hallelujah. गेलो त्याच्याकडे. हा, Amen. आमेन. Because that person values me. कारण त्याला माझी किंमत आहे.
And so what confidence is built up? मग किती विश्वास वाढतो. And as it is, we cannot choose him आणि एक तर आपण देवाला निवडू शकतच नाही, because ते एकच आहे. कारण देव एकच आहे. निवडायचं काय? देव चार नाही ना. देव चार नाहीच आहे. If there are 10 gods, then you have to choose. जर 10 देव असतील तर मग निवडायची वेळ येईल. But when it's one God, you cannot make a choice. पण देव एकच आहे, मग निवडायची वेळ येत नाही. That's why he's not asking us to make a choice. He is choosing among the millions. म्हणून देवबाप लोकांमध्ये निवड करतो, आपल्याला सांगत नाही की तू मला निवड. See, then on the coronation day, आणि मग त्या दिवशी when he was going to be made a king, जेव्हा त्याला मुकुट घालणार होते, he was missing from that program itself. तो त्या प्रोग्राम मधूनच गायब. They were searching for him. त्या सभेतनं तो गायबच झाला. Like sometimes, you search for the groom. अरे groom आला नाही, groom. कधी कधी जसं लग्नांमध्ये अलीकडे होतं, नवरा मुलगा अजून आला नाही, अरे नवरदेव आले नाही, अरे कुठे गेले अजून आले कसे नाही, कुठे गेले अजून आले कसे नाही. See, the family is worried. मग फॅमिलीला टेन्शन. काय झालं का, ते येणार नाही का? आता म्हणजे असे निघाले ना, येणार आहेत ना, काही म्हणजे बदललं तर नाही ना काही. See, poor thing, that bride there is all perspiring there. बिचारी नवरी मुलगी अख्ख्या आयुष्यात जेवढा घाम आला नाही तेवढा त्या दिवशी आला. And काय तर म्हणे माझं लग्न. And it always happens, the bride is there first, then the groom आणि comes. नेहमी असंच होतं, नवरी मुलगी पहिली येते, नवरा माहित नाही कुठं हरवतो पण उशिराच येतो. Either he's forgotten his ring or his chain or काही ना something. काही विसरलेलं असतं. रिंग विसरली, चेन विसरली, नाहीतर टायर्स घालायला विसरला, नाहीतर बुटाला पॉलिशच नाही. See, now that day he was not found. आणि त्या दिवशी शाऊल महाराज होणार आहेत पण गायब. Where was their king? कुठे गेला राजा? कुठे गेला? Their king was not around राजा गायब. because their king had a poor self-image. कारण राजाची स्वप्रतिमा फार गरीब ना, मी तर कोणीच नाही, माझा He didn't घरात walk कोणी- like a king. राजासारखं चालतच He नाहीये. didn't talk like a king. भरल्या सभेमध्ये राजा गायब. He behaved like a coward. एखाद्या भित्रडासारखा वागला. And somebody said, आणि कोणतरी म्हटलं, we saw somebody like him hiding behind the baggages. अरे शाऊल महाराजांसारखा कोणतरी पोत्यांमागे लपलेला दिसला रे. See? And remember, he is one of the tallest and he is the tallest of all. आणि पहा बरं का, तो सगळ्यांमध्ये उंच होता, खूप उंच होता शाऊल. Saul was the tallest among all people. सगळ्या लोकांमध्ये शाऊल सगळ्यात उंच होता. But yet he was smaller than David because of having a poor self-image. इतका उंच पुरा सगळ्यांमध्ये उठून दिसेल असा, पण तरी सुद्धा दाविदापेक्षा छोटा का? कारण स्वप्रतिमा स्वतःविषयीनं तुच्छ. David was small in the physical, but in the inside he was bigger. दावीद शरीर रूपाने फार छोटा दिसला, पण आतमधून फार मोठा So निघाला. the people said he is hiding behind the equipment तर लोक म्हटले, अरे इक्विपमेंट पे पीछे जाके छुपा है. because he's saying, I am least, I am least, I am least. कारण तो एकच पाडा पडतोय की मी तर कोणीच नाही, मी तर कोणीच नाही, मी तर कोणीच नाही, मी तर कोणीच नाही. Amen. अरे बाबा, महाराज व्हायची वेळ आली, तू म्हणतो मी कोणीच नाही. That's why people having a poor image cannot take persecution आणि easily. म्हणून स्वप्रतिमाचे स्वतःची तुच्छ रंगवतात ना, त्यांना छळ, Difficulty they cannot face. अडचणी हे सगळं सोसवतच नाही. काही Little झालं की money. पॅनिक, काही झालं की त्यांना असा घबराट सुटतो ना. Because they are people centered. कारण ते लोकांच्या सभोवतालीच फिरणारे लोक They have been living in the people so much इतके लोकांमध्ये समाजामध्ये नातेवाईकांमध्ये राहत that असतात they want to maintain that. की त्यांना ते सांभाळायचं असतं. नाही आपल्याला असंच राहायला लागेल. And then they know that when life becomes difficult, everybody will run me down. Then I am nowhere, and nobody will come to my house. आणि त्यांना माहिती असतं, जर समजा काही अडचणी आल्या आणि जीवन माझं थोडंसं जर खाली गेलं, तर मग सगळ्यांना समजेल, मग सगळे नातेवाईक मला एकदम खालचा मानतील, कोणी मला मान देणार नाही. आणि ते त्यांना सहन होत People नसतं. say, लोक बोलतात, काय करायचं? काय करणार? कोणीच येत नाही घरी. कोणी म्हणजे कोण? नाही, माझा फॅमिली येत. येशू आहे ना घरात. अरे पण हा, बिलीवर झालं येतात ना. Hallelujah. हा बरोबर, बिलीवर येतात, पण माझे नातेवाईक येत नाही ना. अरे नाही आले बिलीवर येतात ना. हो, येशू आहे ना. है, मग अजून पाहिजे कोण? आपलं गणगोतच हे आहे. आपली कुळदैवत असतो आहे, मग दुसरी कुळ करायची काय? हालेलुया, किती आवडले एकाला. See, because the world hates a loser. कारण जगाला पराजयी माणसं आवडत नाहीत. The world always loves a winner. जगाला नेहमी यशस्वी आणि जय असलेली लोक You will लागतात. always go gaga with all those fellows who are on top. डोक्यावर घेऊन नाचणार. Because being a people pleaser is the easiest thing on this earth now. कारण लोकांना खुश करून जगणं म्हणजे सध्याला या जगामध्ये एकदम सोपं काम. But let me tell you, if you start living as a people's pleaser, you will be the most unhappy person on earth. पण मी तुम्हाला आज सांगून ठेवतो की तुम्ही जर लोकांना सारखं खुश करत जगत राहिलात, तर तुमच्या सारखा दुःखी माणूस अख्ख्या जगात नाही. Take it from me, write it down what I'm आज saying. बोललो, लिहून ठेवा, नाही तर लक्षात ठेवा. You'll be the most unhappy person. सगळ्यात नाखुश आणि दुःखी माणूस तुम्हीच ठराल जर सारखंच तुम्ही नाही लोकांची मनं सांभाळायला लागतात, लोकांची मनं सांभाळत राहिला, तर तुझ्यासारखा दुःखी नाही.
तुम्ही मनच सांभाळता असं तुमचं तनच जाणार मग. हालेलुया. उनका मन संभालते संभालते मेरा तन खलास होया. कुछ सूझ रहा नहीं मुझे, मैं आगे क्या करूं. When we begin pleasing others, दुसऱ्यांना सारखं खुश ठेवायचं. we begin to hear comments that make us feel good. मग आपल्याला सारखं हेच कानावरती ऐकायला येत असतं की चांगलं चांगलं आपल्या विषयीनं, आणि त्यातून आपण आनंद घेऊ. Because I'm saying good about them, they will say good about me. कारण मग ते कसं असतं की मी त्यांच्याविषयी चांगलं बोलतो, मग ते माझ्याविषयी चांगलं बोलतात. म्हणजे ते पण खोटं सांगतो, आपण पण खोटं सांगतो. वो भी झूठ बोल रहा, मैं भी झूठ बोल रहे, पण आपण जम गया हमारा. Finally nobody knows what is the truth. आणि शेवटी कोणालाच माहिती नसतं की सच्चाई क्या है. मालूम नहीं सच्चाई क्या है. Praise God. हालेलुया. We'll continue next week. पुढच्या रविवारी चालू ठेवीन. Praise God. How many are learning what I'm saying? किती लोक शिकतायत मी जे I know बोलतोय it is taking some time. We are मला still माहिती on आहे. that self-image, but थोडा वेळ लागतोय, आपण अजूनही स्वप्रतिमेवर आहोत. you know it'll build a very strong image for you in the coming days. पण त्यातून येत्या दिवसांमध्ये तुमची स्वप्रतिमा अगदी बळकट होईल. You will not devalue yourself. तुम्ही स्वतःला मग कमी मानणार नाही. Amen. You are something. You have to say I am something before God. तुम्ही बोलतानाही म्हणायचं की मी देवासमोर काहीतरी आहे. Now, that should not make us proud, आणि त्यातून आपल्यामध्ये गर्व येता कामा नये. but we are something because of what God has made us. पण देवाने आपल्याला काहीतरी केलंय म्हणून आम्ही काहीतरी आहोत असं म्हणायला काय हरकत आहे का. Praise God. हालेलुया. God has dealt with us. देवाने आपल्या जीवनात कार्य केलंय. He has loved you. देवाने तुमच्यावर प्रेम केलंय. Say Jesus loves me. म्हणा येशू माझ्यावर प्रेम करतो. Jesus loves me. येशू माझ्यावर प्रेम करतो. Say Jesus loves me. येशू माझ्यावर प्रेम करतो. Now how do you know Jesus loves you? तुम्हाला कसं माहिती हो की येशू तुमच्यावर प्रेम करतो. हा? तुला कसं कळलं. कसं कळलं? कसं कळलं. कसं कळलं. Because कारण he died for me. तो माझ्यासाठी मेला. I mean greater love than that is nothing. याच्यापेक्षा मोठं प्रेम कुठलंच नाही ना. तो माझ्यासाठी मेला. That's why I know म्हणून- Jesus loves me. म्हणून मला माहितीये येशू माझ्यावर प्रेम करतो. People say God loves me, God loves me, God लोक loves म्हणतात me. देव माझ्यावर प्रेम करतो, देव माझ्यावर प्रेम करतो. I ask them, how do you know? मी त्यांना विचारतो तुम्हाला कसं माहिती हो देव तुमच्यावर प्रेम करतो. नाही त्यांनी पैसे दिले ना. हा. पैसे कोणी देऊ शकतो. अरे How do you know? तुला कसं माहिती देव तुझ्यावर प्रेम करतो. Today he will give, tomorrow he may not give you. आज त्यांनी पैसे दिले, उद्या नाही दिले तर. But Jesus died for me. येशू माझ्यासाठी मेला. हालेलुया. Jesus died for my sins. येशू माझ्या पापांसाठी मेला. That's why he loves me. I know म्हणून it. येशूचं माझ्यावर प्रेम आहे मला माहिती आहे. Amen. हालेलुया. Jesus loves you all. येशू तुम्हा सर्वांवर प्रीती करतो. Let the world not love you. जगाने जरी तुमच्यावर प्रेम नाही केलं तर जाऊ दे. Let people think you are good for nothing. लोकांनी जरी असे विचार केले की तुम्ही कोणीच नाही, जाऊ दे. But you are of much value in the eyes of God. देवाच्या नजरेत, येशूच्या नजरेत तुम्हाला खूप किंमत आहे. So walk like that. म्हणून तुम्ही तसे चाला. Walk like a king. Walk like a राजासारखे queen. चाला, राणीसारखे चाला. Have a proper image. स्वप्रतिमा चांगली सुदृढ ठेवा. Now when I say having a proper image does not mean now from tomorrow everybody should wear a suit and walk. आता स्वप्रतिमा सुदृढ ठेवा म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की उद्यापासून सगळ्यांनी सूट बूट आणि टाय घालून फिरा. See, that is what you are going to show to the world then. ते तुम्ही जगाला दाखवाल मग. For your status. I'm Status. talking about your character. स्टेटस जाऊ दे ब्रदर. मी आतला स्वभाव म्हणतो. Amen. अंदर Then you walk like God's चारित्र्य, children. स्वभाव चांगला पाहिजे. Talk देवाच्या like God's children. देवाच्या मुलांसारखं चाला बोला. Take control of your situations. परिस्थितीचा ताबा घ्या. Enough of all those bickering and backbiting and all बस झाला such आता. things. लहान सहान गोष्टींवरती मूड ऑफ मूड ऑफ मूड ऑफ Be मूड like a father, be like a mother. बापासारखे आईसारखे बना. Amen. Amen. Enough of those old ways. बस झाला आता ते जुने पुराणे मार्ग. Amen. Amen. Scheming and planning. उगीच काहीतरी कुयुक्ती मग आता मी असंच करतो म्हणजे त्याला शिकता येईल. That is the image I'm talking about. छोडो. प्रभूने आपल्याला जी प्रतिमा दिलेली आहे ती घ्या. Amen. आमेन. Yes, you can wear a tie also, no problem. Wear घाला. a suit, no problem. चांगले कपडे घाला. तुमच्याकडे असतील तर सूट बूट टाय रोज घाला, काय हरकत Be नाही. clean, well dressed and all that is fine. स्वच्छ राहा, व्यवस्थित कपडे घाला. That's all fine if you want to. बस. पाहिजे ते सगळं तुम्ही रोज करा. But the most important thing is पण सगळ्यात महत्वाचं carry yourself as a child of God. देवाचं लेकरू म्हणून स्वतःला In वागवायचं. your talk, बोलताना, in your walk, चालताना, in your behavior. वागणं. Amen. आमेन. People should trust on you. लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे. People should say, लोकांनी म्हटलं he's पाहिजे a Christian, हा ख्रिश्चन आहे. believe on him. मग ह्याच्यावरती डोळे बंद करून She's a विश्वास. Christian, ही ख्रिश्चन आहे. believe on her. मग हिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवा असं लोक बोलतात. Blindly believe on her. ह्यांच्यावर बिंदास विश्वास ठेवा.
That kind of image we need to carry. अशी प्रतिमा आपण बाळगली पाहिजे. Being the salt and the light of the earth, पृथ्वीचं मीठ आणि प्रकाश बना. we should be trustworthy. विश्वास योग्य बना. People should see us and say, लोकांनी आपल्याला बघून म्हटलं they पाहिजे are like Christ. हे ख्रिस्तासारखे आहेत. We can trust them. We can आम्ही believe on them. त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो. हालेलुया. That is that image I'm talking about. या प्रतिमेविषयी मी बोलत आहे. That people will love to be around you. आणि मग लोकांना तुमच्या बरोबर बसायला उठायला आवडेल. They will say, लोक म्हणतील, oh, these people are of the word people. हे देवाच्या Faith शब्दाचे people. विश्वासाचे लोक आहेत. Confidence people. हे विश्वासाचे लोक आहेत. We can pray. प्रार्थना करणारे We आहेत. can claim things. गोष्टी मागणारे आहेत. Thank you, हालेलुया. Jesus. Jesus. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से तुझे पूरे मन से, आराधना पूरे बल से प्रेम भी करो, आराधना 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 आराधना। Once again, प्यार करूंगा मैं, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से तुझे पूरे मन से, आराधना पूरे बल से प्रेम भी करो, आराधना 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 आराधना।
का किया, धन्यवाद प्रभु तुझे पूरे बल से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं, आराधना 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 Thank you, Jesus. God's power is in you. God's power is in you. You can face everything. Rababasandari karababandari, manamandarandari karababandara, manamandarandala karamamandara. Something is happening inside of you now. Some healing is taking place. तुमच्या आतमध्ये काहीतरी होत आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Some people are being healed right now. काही लोकांना आता आरोग्य मिळत आहे. It all depends on your revelation of Jesus Christ. येशूविषयी तुमच्या डोक्यात किती प्रकाश पडला यावर हे अवलंबून आहे. Now the healing is taking place. आता या वेळेला आरोग्य मिळत आहे. Because you have got a proper image of yourself. कारण तुम्ही स्वप्रतिमा सुदृढ केली आहे. Now you are overcoming things. आता तुम्ही महाविजयी होत आहे. All the depression is leaving you. सगळी नाराजी तुम्हाला सोडून जात All आहे. the disappointment is leaving you. सगळं अपयश तुम्हाला सोडून जात आहे. New strength is coming inside of you. नवीन शक्ती तुमच्यामध्ये येत आहे. New power is coming inside of नवीन you. सामर्थ्य तुमच्यामध्ये येत आहे. Receive this power. हे सामर्थ्य स्वीकारा. Receive this power. ही शक्ती स्वीकारा. You can face the world only with the power of God. फक्त देवाच्या सामर्थ्यानेच तुम्ही जगाला तोंड देऊ शकता. Only with the power of God. फक्त देवाच्या सामर्थ्यानेच तुम्ही जगाला तोंड देऊ शकता. Otherwise I can show you strong people collapsing. नाहीतर मी तुम्हाला बलाढ्य लोक ढासळताना दाखवीन. I can show you the wise people collapsing. विज्ञानी लोक तुम्हाला कोसळताना दाखवीन. I can show you rich people collapsing. श्रीमंत लोक मी तुम्हाला पडताना दाखवीन. Yes, but a child of God पण देवाची मुलं will not collapse easily. कधीही पडणार नाहीत अशी. He will not commit suicide देवाची मुलं सहजासहजी पडणार नाहीत. because he has the power to face every situation. आत्महत्या करणार नाहीत कारण त्यांच्याकडे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायचं सामर्थ्य That आहे. power you have. ते सामर्थ्य तुमच्यात पण आहे. That power you have. तेच सामर्थ्य तुमच्यात सुद्धा आहे. Tap those resources right now. देवाने सगळं आपल्यासाठी ठेवलं आहे ते घ्यायला शिका. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद. Thanक you, Jesus. Thank you, Jesus. मंडारी खलाबाश छगारा बाबा. Say, I'm a child of God. I'm a child of God. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. I'm a child of God. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. Devil, you cannot tempt me. सैताना तू मला मोहात पाडू शकत You नाही. cannot make me to fall. सैताना तू मला पाडू शकत नाहीस. My value is found in the eyes of the beholder. That is my Jesus माझी Christ. किंमत माझ्या येशूच्या नजरेत आहे. He values me, say. येशूला माझी किंमत आहे म्हणा. Say, Jesus values me so much म्हणा येशूला माझी इतकी किंमत आहे that he died for me on the cross. की येशू क्रूसावर माझ्यासाठी मेला. Whenever you are depressed, जेव्हा केव्हा तुम्ही नाराज व्हाल whenever the devil tries to give you a poor image, आणि सैतान तुम्हाला तुच्छ अशी स्वप्रतिमा देईल, look to the cross. लगेच क्रॉस कडे पहा. Look to the cross लगेच क्रॉस कडे पहा and put your name on that cross. आणि त्या क्रॉसवर आपलं नाव लिहा. Put that name, put your name on that नाव लिहा. cross. आपलं स्वतःचं नाव त्या क्रॉसवर लिहा. And Jesus will speak to you. आणि येशू तुमच्याशी बोलेल. My son, म्हणेल माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, I died for you. मी तुझ्यासाठी मेलो. I died for you. मी तुझ्यासाठी मेलो. I don't know what the world thinks about you, मला माहित नाही जग तुझ्याविषयी काय विचार करत, but I think a lot about you पण मी तुझ्याविषयी फार चांगले विचार, because I love you. कारण माझं तुझ्यावर प्रेम I आहे. want to take you to heaven. मला तुला स्वर्गात I न्यायचं. want to bless you. मला तुला आशीर्वाद, I want you to be an मला overcomer. तुला विजयी करायचं. That's what the cross is telling you. क्रॉस तुम्हाला हे सांगत आहे.
Man's life does not consist in the abundance of possession one holds. माणसाचं जीवन त्याच्याकडे किती धनसंपत्ती आणि फ्लॅट आहेत यावर अवलंबून नाही, But in the simple thing that how much he follows God. साध्या गोष्टी, साधी कामं, तो माणूस देवामागे किती चालतो यावर त्याचं जीवन ठरलंय. Thank you, Jesus. हालेलुया. Lord, bless every one of them. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद दे, Every one of them. प्रत्येकाला आशीर्वाद. Heal the people who need healing ज्यांना now. आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे, Deliver the people who need deliverance right ज्यांना now. सुटकेची गरज आहे त्यांना आता सुटका दे, Those who are in bondage, जे बंधनात आहे remove them from their bondages. त्यांच्या बंधनातून त्यांना बाहेर काढ. Those who have enemies, deliver them from their enemies. ज्यांना शत्रू आहेत त्यांच्या शत्रूंपासून त्यांना सोडव. Those who are in debts, remove them from their debts. जे कर्जबाजारी आहेत त्यांचं कर्ज खा. Some are ready to give up. काही लोक अगदी नाराज आणि हताश व्हायला तयार आहेत. Right now, God's power is coming in you. आता देवाचं सामर्थ्य तुमच्यात जात आहे. Accept Jesus येशूला स्वीकारा, and His will in your life, येशूची इच्छा आपल्या जीवनात स्वीकारा and see what He can do for you. आणि पहा तो तुमच्यासाठी काय काय. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus. आणि जोरात येशूसाठी टाळी वाजवा.